चला, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व समस्त ब्रह्मांडची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. झाला. एक एनर्जी बॉल बनवायचा आहे, हात रब करायचे आहे. थोडं पाणी पिऊन घ्या साईडला असेल तर. बनवला एनर्जी बॉल. बघा त्या बॉलमध्ये, बघा त्याला एनर्जी बॉल बनवला की थोडं असं खाली वर करा, एनर्जी जाणवेल. असं खाली वर केलं की जाणवते का एनर्जी? Yes, of course. जाणवते का? प्राचीचं ऍक्टिव्हेशन व्हायचंय. जाणवते? आता त्या एनर्जीला असं पकडायचंय बॉलमध्ये. ठीक आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखीची ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे. हाती पकडायचा आहे ह्या बॉलची एनर्जी. मला बघा, डोळे बंद नका करू सध्या, मला बघा. ठीक आहे. एनर्जी पकडायची अशी हाती. हे प्रॅक्टिकल सेशन आहे, त्याच्यानंतर डोळे बंद करून करा. ठीक आहे. पकडा ही एनर्जी आणि ह्या क्राऊन चक्रामध्ये अशी ठेवायची हात, मी जसे ठेवले तसे, या पोझिशन मध्ये. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. अनुभव करा. तुमच्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, तुमच्या क्राऊन चक्रामध्ये आलेली आहे. आणि तुमच्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. तुमच्या क्राऊन चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे. एक सकारात्मक हिलिंग होत आहे. तुमच्या क्राऊन चक्राचं एक सकारात्मक हिलिंग होत आहे, सकारात्मक हिलिंग होत आहे. ही दिव्य ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या थर्ड आय चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या थ्रोट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या हार्ट चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य सकारात्मक हिलिंग होत आहे. एक दिव्य हार्ट चक्राचं सकारात्मक हिलिंग होत आहे. ही ऊर्जा आता स्लोली तुमच्या मणिपूर चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या मणिपूर चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या स्वादिष्टान चक्राचं दिव्य हिलिंग, एक पॉझिटिव्ह हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, पॉझिटिव्ह हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे. ही ऊर्जा स्लोली स्लोली आता तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या मूलाधार चक्राचं दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे. आता अनुभव करा, मूलाधार चक्रापासून पूर्ण ही ऊर्जा वर जात आहे, स्वादिष्टान चक्रामध्ये आलेली आहे. स्वादिष्टान चक्रामधून मणिपूर चक्र, मणिपूर मधून हार्ट चक्र, हार्ट मधून थ्रोट चक्र, थ्रोट मधून थर्ड आय चक्र, थर्ड आय चक्रामधून क्राऊन चक्र. आणि ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला कनेक्ट होऊन तुमचे सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. पूर्णपणे सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. पूर्णपणे सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. पूर्णपणे सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेले आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या सात चक्रा, शरीर, मन, औरामध्ये आलेली आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा तुमचे सात चक्रा, शरीर, मन आणि औरामध्ये आलेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू या ऊर्जांना, थँक्यू सो मच. हात खाली करा. ठीक आहे. हात खाली नंतर करा. भारी वाटत आहे ना? आणि असं ऊर्जा काय चक्र तुम्ही चार्ज करू शकता. ठीक आहे. आता पाम चक्र, आता हे जे शिकवणार आहे हे प्रॅक्टिस तुम्हाला डेली करायची 3 महिने. आता याच्यात सिम्बॉल यूज करणार नाही आपण, पण सेकंड लेवल आणि मास्टर लेवल मध्ये सिम्बॉल यूज करणार आहे. आपण जेव्हा सिम्बॉल यूज करू ना, तेव्हा हीच प्रॅक्टिस आहे, दुसरी कोणतीच नाही. अशीच प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. एक टूल न रिमूव्ह झालं माझ्याकडून, तर ते का नाही माझंच पिक्चर दिसत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तुमच्याजवळ काही नाही, पण माझ्याजवळ जे आहे ते मी टाकते. तुम्ही हात रब करा, थोडे एनर्जी जाणवेल.
बघा राईट साईडने अँड क्लॉकवाईज फिरवायचं आहे, ठीक आहे. हात कप शेप मध्ये क्लॉकवाईज बोट जुळलेली. चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हे इथनच एनर्जी प्रवाहित होते म्हणून हे चक्र ऍक्टिव्ह करायचे. 21 वेळा बोलायचंय, मोजत बसायचं नाही, अंदाजाने 21 वेळा करायचंय. चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 दुसरा हातात सेम तसंच करायचं आहे क्लॉकवाईज. चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 तू डोळे बंद नको करू, तू ट्रान्स मध्ये जाते एकदम. डोळे बंद नको करू तू. चार्ज हील प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 ऊर्जा पकडायची अशी हाती आणि हात मांडीवर ठेवून द्यायचा आहे, ठीक आहे. आता इथं काही नाहीये, पण चक्र माझ्याजवळ सिम्बॉल आहे म्हणून मी सिम्बॉल टाकते, पण समोर बी अशीच प्रॅक्टिस करायची आहे. आता सुद्धा तुम्हाला विदाऊट सिम्बॉलने प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. चला करा क्लॉकवाईज. चार्ज हील प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 ठीक आहे. आता मणिपूर चक्र ऍक्टिव्ह करायचं आहे. तेच क्लॉकवाईज फिरवायचं आहे. चार्ज हील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्र. चार्ज हील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्र. असं फिरवायचंय असं चक्रावर. चार्ज हील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्र. 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्र.
असं तुमचं कोणतं बी चक्र ब्लॉक असलं ना तुम्ही सेपरेट करू शकता कोणत्याही चक्राले. पण मणिपूर चक्राले का बरं करायचंय? वरचे हे 3 चक्र आणि खालचे 3 चक्र, हे चक्र जर बॅलन्स असलं ना तर ही इकडचं पण बॅलन्स करतं आणि इकडचं पण बॅलन्स करतं, म्हणून त्याला करायचंय. ठीक आहे. आता बॉडी अँड औरा, जी मुठ्ठीमध्ये पकडली होती एनर्जी ती अशी छातीवर ठेवायची. हात चार्ज हील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा, 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 चार्ज हील प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. ठीक आहे, झालं. शेवटी कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट. त्याच एनर्जीमध्ये पडून राहायचं नाही. ही झाली डेलीची प्रॅक्टिस. तुम्ही जेव्हा मास्टर लेवल झालं तेव्हा स्टार्ट करा तरी चालते. फक्त 7 चक्राचं मेडिटेशन आहे ना, बघ मी प्राची तुला ऑडिओ पाठवलाय ना, 7 चक्र ठीक. मेडिटेशन स्टार्ट करून दे. ठीक आहे. आजच बसली होती, 2 केले. मग तिसऱ्या याच्यावर थोडस म्हणजे बॅक पेन थोडस हे झालं होतं, पायाला मुंग्या आल्या होत्या. ती याच्यासाठी होईल का? चक्र ब्लॉक असते ना आपले तर त्रास होतो. हा, तर मग मी तिसऱ्या याच्यामध्ये बाकी प्रॉपर म्हणजे बसण्याचं हाताच्या वगैरे हे बरोबर करून ठेवलं होतं. अच्छा, या तुलाच पोझिशन पाठवलं. मध्ये कसं बसते मी? हे बघा, असा हे तयार करायचं आपला विजन बोर्ड. दिसून राहिला का? हो, दिसत आहे. असा विजन बोर्ड तयार करायचा. आपापल्या जे जे आहे ना ते गुगल वरून काढायचं आणि त्याची प्रिंट काढून आणायची आणि ते चिपकून द्यायचं येलो पेजवर. आणि अशा ठिकाणी ठेवायचं का जिथे आपल्याला दिसेल. आणि त्याच्यावर काहीच नाही लिहायचं. लिहिता पण येते स्पेशल. हे बघ, आता बघ, फक्त लिहिता पण येते. म्हणजे त्याला चार्ज कसं करायचं रोज? त्याला चार्ज करायसाठी मी सांगन ना परमिशन, तू तयार तर कर. हो. बघ, कोणतं बी दुखणं असलं, आता रेकी लेवलवर तुम्ही मास्टर लेवल सेकंड लेवल करणार आहे तर तेवढं काही नाहीये, तेव्हा सिम्बॉलचा यूज होईल. कोणतंही दुखणं असेल तर गवत उपडल्यासारखं त्या रेकीला कॉल करायचा, पहिले हात रब करायचे. रेकीला कॉल केल्यानंतर त्या दुखण्यावरचं गवत उपडल्यासारखं उपडायचं 5 ते 10 मिनिटं त्या जागेवर. अच्छा. हा. ठीक आहे. ते गवत उपडल्यासारखं उपडल्यानंतर मग काय करायचं, कटकट डिलेट डिलेट करायचं, पुन्हा रेकीला कनेक्शन करायचं, पुन्हा मग काय करायचं, रब करायचे हात ना त्या दुखण्याच्या भागावर असे ठेवायचे. आपले किंवा इतराच्या कोणाच्याही साठी आपण असे हात ठेवून करू शकतो रेकी लेवल 1 मध्ये. मास्टर लेवल मध्ये तुम्ही असे जरी हात केले तरी ऊर्जा तिथेपर्यंत पोहोचतात.
एवढं करायची गरज नाही. आता बघ, डोळे दुखत आहे ते इथे हात ठेवायचा असा, ठीक आहे. 15 ते 20 मिनिटं करायचंय आपल्याला हिलिंग कंटिन्यू. इथे डोकं दुखत आहे तर असा हात ठेवला, कान दुखत आहे तर असा ठेवलाय. हे बॉडीचे 24 पार्ट आहे. ह्या 24 पार्ट मध्ये जिथे जिथे दुखते तुमचं असे असे हात ठेवून करायचंय. फक्त रेकी लेवल 1 साठी हे, ठीक आहे. बाकी मास्टर लेवल वाल्यांसाठी एवढं गरज नाहीये टच करून करण्याची. ठीक आहे, कळलं हे? कळलं. हा. यांना जाऊ देते, थोडा आवाज रेकॉर्ड होईल, म्यूट करते. ठीक. अच्छा, तिकडे गेलाय. आता जेवण आणि पाणी कसं चार्ज करायचं ते सांगते मी तुम्हाला, ठीक आहे. बघा, दिसत आहे का? हो. 1 मिनिट थांबा, जवळ आलाय तो. हे जे दिसत आहे ना, हे मसुरी मोटो, ठीक आहे. मसुरे मोटो यांनी जेवणावर आणि पाण्यावर रिसर्च केला की आपले शब्द जेवणावर पाण्यावर कसा रिझल्ट येते, त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वतःसाठी जे विचार करतो ते पण कसा रिझल्ट येईल ते त्यांनी सांगितलंय. द मिरॅकल ऑफ वॉटर, मसुरे मोटो. हिडन मेसेज वॉटर, ह्या पाण्याला, हे खाली आहे, खाली आहे, थांबा थोडस स्क्रीन छोटी करते. बघ, हे जे पाणी दिसून राहिले, पाण्यामध्ये जे क्रिस्टल दिसत आहे, याला म्हणजे विदाऊट अफर्मेशन किंवा विदाऊट प्रार्थना केलेलं पाणी, जसं ऍज प्रेझेंट तुम्ही जे पित आहे ते पाणी आहे. हे पाणी असं आहे. आता विचार करा, ह्या पाण्याला बघून काय इंटेन्शन येते आपल्याला? पॉझिटिव्ह येते की नकारात्मक इंटेन्शन येते? नकारात्मक. येत आहे ना. हे क्रिस्टल जे आहे ना, हे नकारात्मक ब्लॅक एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. हे वाटर क्रिस्टल ऑफ द, हे बघा, प्रार्थना करने के बाद जल क्रिस्टल को अद्भुत परिवर्तन. जेव्हा याला प्रार्थना केली, काही पण जे जे अफर्मेशन असन, प्रार्थनेवाले जे जे शब्द द्यायचे असन ते शब्द दिले, तेव्हा हे पाणी असं चार्ज झालं. आता हे कसं दिसते याच्यातले क्रिस्टल, या पाण्यातले? पॉझिटिव्ह दिसतं ना. जेव्हा याला प्रेम, प्रशंसा, जल क्रिस्टल अद्भुती, याला जसं आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला मी तुला खूप प्रेम करते, तू खूप छान आहे, त्याप्रमाणे याला भावना दिल्या, तर याचे क्रिस्टल गोल्डन तयार झाले, ठीक आहे, पाण्याचे. त्यानंतर या पाण्याला गलत भाव दिला, म्हणजे सगळं निगेटिव्ह, शिवा काय 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 जे जे येतं ते 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 सगळं निगेटिव्ह अफर्मेशन दिलं, असं प्रॅक्टिकली केलंय त्यांनी. तर हे पाणी असं झालंय, ठीक आहे. त्यानंतर
याला धन्यवादची भावना दिली तेव्हा हे पाण्याचे क्रिस्टल असे तयार झाले. हा 2 क्लास खूप इम्पॉर्टंट आहे प्राची, डिस्टर्ब नको हो. करू. 2 क्लास हे लास्ट वाले. हे पाण्यामध्ये धन्यवादची भावना दिली तर हे क्रिस्टल 2 झाले. मिनिटं टाइम देता येईल, 2 मिनिटं थांब. बरं. हा ताई कंटिन्यू. धन्यवादची भावना दिली तर असे क्रिस्टल आले. आणि याला तुम्ही हे साऊंड हिलिंग ऐकलंय ना, ज्याप्रमाणे आता गाणं लावलं आणि गाणं लावून ठेवलं, जसं पॉझिटिव्ह वाईब्स वालं गाणं लावलं आपण आणि त्याचे क्रिस्टल असे तयार झाले पाण्यामध्ये. सगळ्या मतलब अफर्मेशन जशी तसे क्रिस्टल तयार झाले. पाण्याला हो. गरम केलं तर असे क्रिस्टल तयार झाले. आपण जे म्हणतो ना, गरम पाणी करून प्यायचं, हा, हा. नॅचरल पाण्याला का बरं बिघडवायचं, गरम पाणी करायचं. ठीक आहे, असे क्रिस्टल तयार झाले. कळलं. आता त्यांनी हा जेव्हा रिसर्च केला तेव्हा असाच रिसर्च त्यांनी भातावर सुद्धा केला की जेवणावर काय परिणाम होतो. असेच क्रिस्टल आढळून आले त्याच्यात पण. ठीक आहे. आता याच्यानंतर पाणी कसं करायचं, चार्ज करून प्यायचं का तसंच प्यायचं? चार्ज करून प्यायचं. चार्ज करून प्यायचं. गरम पाणी नाही प्यायचं. गरम म्हणजे तसं गरम नाही करायचं. आणि तुम्ही केलं बी कदाचित काही प्रॉब्लेममुळे तर त्याला इंटेन्शन चांगले द्या लगेच. आता माझं ती म्हणजे मी चार्ज कसं करायचं ते सांगते ना मी आता. पाणी कसं चार्ज करायचं. आता जसं तुम्ही तुमच्याकडे जसं फिल्टर आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही जे पाणी पिता ते गुंडी भरून ठेवली. रेकीला कॉल करायचं. पायामध्ये चप्पल किंवा काही असणं आवश्यक आहे. पायाखाली काही असतं. जमिनीशी जुळून रेकी जास्त कनेक्ट होत नाही. ठीक आहे. रेकीला कॉल केला आणि आता काही नाही, पण नंतर सिम्बॉल आले तर सिम्बॉल टाकून द्या आणि 3 वेळा अफर्मेशन देऊन द्यायचं. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला, आता तुम्ही एकटं नाही पेताय ना, घरातील प्रत्येक जण किंवा बाहेरचा येईन कोणी तो पण पिणार आहे ते पाणी. म्हणून हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला हे अफर्मेशन कामाचे तुम्हाला लिहायचे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालंय. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. एक वेळा परमिशनने ली आणि 3 टाइम करून दे तिथे. 3 टाइम बोलायचे. हे ईश्वर ऐसा ही हो, ते पण 3 टाइम आणि तथास्तु बी 3 टाइम. एक वेळा ली आणि 3 टाइम असं समोर करून दे. मग कट या. करायचं. डिलीट हो डिलीट. हो ताई, कोणत्याही एनर्जीला कनेक्ट झालं ना तर डिस्कनेक्ट व्हायचं. त्याच्यात दिवसभर पडून नाही राहायचं. समजला? लिहिलं का? पाणी नाही सांग. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. परमसुख शांती. आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालंय. समोर 3 टाइम करून घे. कोणतं बी अफर्मेशन कमीत कमी 3 वेळा म्हणायचं. हे ईश्वर ऐसा ही हो, तथास्तु. झालं. झालं का? आता हो. बघा, तुम्हाला सेपरेट स्वतःसाठी पाणी चार्ज करायचं असलं तर कसं करायचं? कोणती बी एक अफर्मेशन देऊन द्यायची स्वतःसाठी. आपल्याला जी आवश्यक आहे ती. 8 वेळा पाणी पित असन, 8 ग्लास पाणी पित असन दिवसभरात, तर 8 अफर्मेशन द्यायची. जे पाहिजे आपल्याला ती. आता ऍट प्रेझेंट आपण या पाण्याची चव कशी चेंज होते आपण हे करू. चला पाणी घेऊन या थोडं. मॅडम मी त्याच्या अफर्मेशन मध्ये मनी पण टाकलेला आहे चार्ज सोबत. मनी मतलब क्रिस्टल. नाही, जसं तुम्ही म्हटलं ना, आपण पाणी जेव्हा चार्ज करतो तेव्हा जे जे तुम्ही सांगितलं होतं का, तर हो त्याच्यात हो मी मनी पण टाकलेलं आहे, म्हणजे पैसा. हा. हो हो, पैशासाठी पण द्यायचं. मी मनी मॅग्नेट आहे, मी धनवान आहे असं बोलायचं. हो, ते पण टाकलंय मी.
याच्यापेक्षा थर्ड आय चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतं ना तेव्हा हे जास्त वर्क करते आणि अफर्मेशन. थर्ड कधी ऍक्टिव्हेट होते मॅडम? थर्ड आय चक्रासाठी 7 चक्र ऍक्टिव्ह करायला लागते आणि त्याच्याही नंतर जर जेव्हा कुंडली जागरण होते ना तेव्हा अजूनही अफर्मेशन काम करतात. माझी कुंडली जागरण आता होऊन राहिली. होऊन माझं तर राहिली मला आता. भरपूर अनुभव येत आहे, रोजचे अनुभव येत आहे मॅडम. मी रोज तुम्हाला काय सांगू, मला रोजचे अनुभव येत आहे. मी जे चांगला म्हणत इंटेन्शन छान आहे मग. आहे आणि मी जे म्हणत आहे ना मॅडम, मला त्या दिवशी असं वाटलं की माझ्या जवळ पैसे म्हणजे माझ्याजवळ पैसे आले पाहिजे. तर मला समोरून कॉल आला होता की मी तुम्हाला सांगितलं होतं ना भावाचा, तर हो 1-2 दिवसांमध्ये तो देईन म्हणाला. मी म्हटलं चला ठीक आहे. अफर्मेशन वर्क केलं ना. मी पण आणि थोडं देत होते इकडनं की तुमचा भाऊ तुम्हाला मदत करू. हो. आणि त्या दिवशी माझं पोटामध्ये जळजळ ऍसिडिटी सारखं झालं होतं. मग मी पाण्याला अफर्मेशन दिलं. पाणी पिली म्हणा, पण पहिले तर ते मी रेखीला कॉल करून हात ठेवला. मला तिथेच बरं वाटलं, पण असं वाटलं चला एक ग्लास पाणी पिऊन टाकावं. तर मी एक ग्लास पाणी पिली होती त्यानंतर, म्हणजे पाण्याला रिचार्ज करून. हम्म. तर माझं एकदम पोटामधला जो जडजडपणा आहे, जो म्हणजे आपल्याला ऍसिडिटी सारखं जडजड नाही होत का, आग हो झाल्यासारखं, हो. ते बंद झालं होतं माझं. अच्छा. घेतलं आणि पाणी? दुसरं हो. सांगा 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 ना सांगा ना, मी तिला म्हटलं. आणि दुसरं असं आहे की माझी मैत्रीण आहे ना मॅडम, प्रीतीताई, हं. तिचं थोडं दुखणं होतं. तर जस्ट प्रॅक्टिस म्हणून, ऍज अ प्रॅक्टिस म्हणून मी तिला हील केलं होतं हात ठेवून. तर हं. तिचं दुखणं तेव्हा तुरंत गायब झालं होतं. छान छान, चांगलं झालं. चांगला अनुभव आहे म्हणजे अजून समोर येईन, अजून रेकी लेवल 1च झालाय तुमचं. हो, तरी पण मला हे भरपूर अनुभव येत आहे, रोजचे म्हटलं तरी चालते. आणि मी प्रॅक्टिस खूप करत आहे मॅडम. हेच महत्वाचं आहे, प्रॅक्टिस आणि तुमचा विश्वास, हे दोनच गोष्टी आवश्यक आहे, तेव्हाच रिझल्ट येतो. चला थोडं पाणी पिऊन घ्या आणि पाण्याची चव अनुभव करा. काम आहे. चला रेकीला कॉल करा. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन समस्त ब्रह्मांडची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. बघा, त्या पाण्याला धन्यवाद करायचा आहे, थँक्यू. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे. हे पाणी अफर्मेशन द्यायचे याला, हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे. मंदिरातल्या पाण्याच्या मंदिरातल्या अमृताची चव या पाण्याला आलेली आहे. मंदिरातल्या अमृताची चव या पाण्याला आलेली आहे. मंदिरातल्या अमृताची चव या पाण्याला आलेली आहे. मंदिरातल्या अमृताची चव या पाण्याला आली आहे. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे, पूर्णपणे 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 पूर्णपणे गोड झालेलं आहे. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड चव आलेली आहे, गोड चव आलेली आहे, गोड चव आलेली आहे. या पाण्याला पूर्णपणे गोड चव आलेली आहे, पूर्णपणे गोड चव आलेली आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे, हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे, गोड चव आलेली आहे. या पाण्याला गोड चव आलेली आहे, पूर्णपणे गोड चव आलेली आहे. मंदिरातल्या अमृताची गोड चव आली आहे या पाण्याला. मंदिरातल्या अमृताची गोड चव आली आहे या पाण्याला. मंदिरातल्या अमृताची गोड चव आली आहे पाण्याला. मंदिरातल्या अमृताची गोड चव आली आहे पाण्याला. मंदिरातल्या अमृताची गोड चव आली आहे पाण्याला. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे, गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे. हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे, पूर्णपणे गोड झालेलं आहे. हे पाणी पूर्णपणे गोड चव आलेली आहे पाण्याला, गोड चव आलेली आहे, पूर्णपणे गोड चव आलेली आहे, गोड चव आलेली, एकदम साखरेसारखी गोड चव आलेली, एकदम साखरेसारखी गोड चव आलेली आहे, एकदम साखरेची गोड चव आलेली आहे, गोड चव आलेली आहे. ह्या पाण्याला साखरेची गोड चव आलेली आहे, पूर्णपणे गोड चव आलेली आहे, पूर्णपणे गोड चव आलेली आहे, पूर्णपणे गोड चव आलेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु तथास्तु तथास्तु. थोडं पिऊन बघा, थोडी चव चेंज होईल. त्याच्यानंतर तुम्ही अजून जास्त वेळ कराल तर अजून रिझल्ट येईल. हे जस्ट प्रॅक्टिकल होतं ते तेवढं थोडंफार येईल. ठीक आहे, आली का? थोडीफार येईल, जास्त नाही येईल. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकल कराल तेवढं तेवढं जास्त वेळ येईल. ठीक आहे, एक प्रॅक्टिकल करायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे, मी क्लास खतम करून घेते, वेळ भेटेल एक प्रॅक्टिकल करू आपण शेवटी. नाही तर मग 1 तारखेच्या याच्यात करू ते चम्मचवालं प्रॅक्टिकल. ठीक आहे. असाच मिठाचा खारटपणा पण कमी होतो. आता करायचं अच्छा. का, टाइम जाईल.
करू शकतो ना. ठीक आहे, आणा वाटीमध्ये मीठ, आण ग थोडीशी वाटीमध्ये मीठ. डॉल्फी मैं जाऊंगा. त्यांचा रेखी लेवल 1 झालेला आहे का त्या ताईंचा? हो हो. त्या खूप डिस्टर्ब होत्या, लगेच रिझल्ट आला त्यांना एका याच्यामध्ये अटोनमेंट मध्ये. अर्धा शक्तिपात आपण जे असतो ना त्यापेक्षा शक्तिपात जेव्हा ऍक्टिव्ह होतो ना, अर्धा चेंज असाच होऊन जातो आपल्यामध्ये शक्तिपातने. चला. मॅडम माझ्यासोबत सेकंड लेवलला या मॅडम आहेत, या ताई हो आहेत. हो हो, हे आहे. बाकीच्यांचं मास्टर लेवल चालू आहे, सेपरेट क्लास घेते त्यांचा. चला, रेकीला कॉल करायचा आहे. थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेकी शक्ती. वेळ नसला तर एवढं जरी म्हणता येते, थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेकी शक्ती. ठीक आहे, पण वेळ काय असला की म्हणायचं? वेळ असला तर पूर्ण म्हणायचं प्रेयर, आणि नसला तर थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेकी शक्ती. ठीक आहे. मी या नमकची आभारी आहे. मी या नमकची आभारी आहे. ज्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे, माझी मदत करा. साथ करा. खरंच. चला. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी, पहिली एकदा टेस्ट करून घ्या म्हणजे कळेल. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे, या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे. या नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालाय. नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी, पूर्ण इंटेन्शन द्या. नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय. नमकचा खारटपणा पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे कमी झालाय, पूर्णपणे नमकचा खारटपणा 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 कमी झालाय, कमी झालेला आहे, कमी झालेला आहे. पूर्णपणे नमकचा खारटपणा कमी झालाय, पूर्णपणे नमकचा खारटपणा कमी झालाय. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. बघा बरं, पहिल्यापेक्षा थोडं कमी लागते की जास्त लागते? कमी लागलाय. तू सांग साची, कमी झालं का जास्त झालं? कमी झालं. एवढा इफेक्ट नाही येणार. म्हणजे मला असं म्हणायचंय, 2 मिनिटात कमी करणारी आहे. गोष्ट आणि 20 मिनिटात करणारी गोष्ट याच्यात फरक पडेल. कारण आपलं एवढं चक्र ऍक्टिव्ह नाहीये, थर्ड आय चक्र आपलं. म्हणजे तुमचं सांगत आहे मी, सॉरी, माझं कट माझं आहे, माझं 100% आहे. कालच चेक केलंय मी, चेक 100% चार्ज झालंय. मॅडम थोडाफार लागते मॅडम. थोडं तुम्ही 20 मिनिटं त्याला वेळ द्यायला लागते, 20 मिनिटं करायला लागते. 20 मिनिट करायला तयार आहे का तुम्ही? मग
जस्ट एक अफर्मेशन शिकायचे याच्यामध्ये. जर हे अफर्मेशन देऊन नमकचा खारटपणा कमी करू शकतो, पाण्याची टेस्ट आपण चेंज करू शकतो, तर आपण हेच अफर्मेशन आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे त्याच्यासाठी जर दिली तर आपण जीवन नाही बदलू शकत, समोरच्याला नाही बदलू शकत. हो ना. नमकला बदलवलं ना, मग समोरच्याला बदलू शकतो ना आपण, आपल्याला जसं पाहिजे तो. हो. बस एवढंच आहे. ठीक आहे. हो. रेकी आणि त्याचे आजार शिकवते. ठीक आहे. स्क्रीन शेअर करते. रेकी व त्याचे आजार कसे करायचे. जी पीडीएफ पाठवलाय ना मी, प्राची, हा. जी पीडीएफ पाठवलाय ना, ती लास्ट वाला आहे, सगळ्यात लास्ट वाला बघायचं. ठीक आहे. हा. हा. मी एक दोन समजून सांगते, नंतर वाचून घ्या, कारण तेच आहे सगळं त्याच्यामध्ये. ताई हे नाहीये ताई माझ्याकडे. आहे, चेक करशील, मी पाठवलं. नाही हे नाहीये. रेकी लेवल 1 म्हणून लिहिलंय. पाहशील आहे, ज्यात हिस्ट्री लिहिली आहे बघ. हो का? मी रेकीची हिस्ट्री लिहिली आहे त्याच्यामध्ये. हम्म. ठीक आहे. हे लास्ट पेज मध्ये आहे, त्याच्यामध्येच लास्ट पेज मध्ये अच्छा. लिहिलंय. बिमारी आणि अच्छा. उनका निदान. आता कोणती बी बिमारी असली तर त्याचा उपचार कसा करायचा हे सगळं सांगितलं ना. आपलं सगळं जीवन चक्रावर आहे. आपले चक्र जेव्हा हो. इनबॅलन्स होतात तेव्हा त्या त्या भागावर ती बिमारी निर्माण होते. आता फॉर एक्झाम्पल साठी मी एक उदाहरण सांगते. पेट संबंधित परेशानी है, जैसे उल्टी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि आदि, मुहासे, काले या सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धि बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ति के लिए. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता जसं ऍट प्रेझेंट प्राचीला पिंपल्स येऊन राहिले ना, त्याच्यातलं एक रिझन हो. झालं. मग हे येत आहे तर आपल्याला त्याच्यावर काय उपाय करायचा. तर एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र. एक हात आज्ञाचक्र, मणिपूर चक्र असे जर दोन हात ठेवले आज्ञाचक्र आणि मणिपूर चक्रावर, याला 20 मिनिटं जरी हिलिंग केली तर तुमचे प्रॉब्लेम काही दिवसात सॉल्व्ह होते. पण काही 21 दिवसापर्यंत तरी करायचं. ठीक आहे. आता हे एवढं सेपरेट करण्याची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही मास्टर लेवल कराल, सेकंड लेवल कराल, त्याच्यात जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल टाकून जेव्हा तुम्ही चक्र हिलिंग कराल तेव्हा ते चक्र आपोआप ऍक्टिव्ह होतात, सगळेच चक्र. तर एवढं सेपरेट करायची गरज पडत नाही, प्रॉब्लेम असाच सॉल्व्ह होतो. कळलं. अजून ठीक आहे. समजून सांगू की कळलं हा पॉइंट. असंच आहे सगळ्याचं. कळलं. बाकी जसं बघा, जसं आंखों के दुसरं सांगते मी, पोट पण आलं नाही इथेच. शरीर में विभिन्न स्थानों पर होने वाले गाठों अल्सर से मुक्ति के लिए. तुला कोणाला तरी हा तू म्हणत होती ना मला अल्सर आहे. मणिपूर चक्र नाही आणि होत. प्रभावित अंग. अपेंडिक्सचं मणि- ऑपरेशन झालं म्हणून. अच्छा, मणिपूर चक्र त्यांचं कडे मणिपूर चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. हम्म. आता सांगते मी तुम्हाला बघ, COUNT कॅपिटल मध्ये काउंट जरी इथं लिहून ठेवलं माझं मिटलं. मग रात्री लिहिलं होतं मी. काउंट लिहून ठेवायचं इथे रेड पेन किंवा गोल्डन पेनानी. काउंट. जाऊ. हा. कोणती स्पेलिंग लिहिली मॅडम? COUNT. COUNT कॅपिटल मध्ये लिहायचं काउंट. किंवा तुम्ही याला 21 वेळा 108 वेळा जर चॅन्टिंग केली ना तरी पण पैसा फ्लो होतो. ठीक आहे. काउंट काउंट काउंट. आणि नाही भेटला वेळ कदाचित तर इथे लिहून द्यायचं काउंट. ठीक आहे. लाल पेन आहे. लाल किंवा गोल्डन पेनाने. हो या. हो. हा. आणि तुम्ही कोणाला पैसे देताना हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी याच्या आधी मला माहितीच नव्हतं रेकीत याच्या पहिले. जेव्हा रेकीत आली तर तेव्हा माहित झालं आणि त्याचा रिझल्ट बी येऊन राहिला. आता कळलं का खरंच ही अफर्मेशन वर्क करते. समोरच्याला जेव्हा पैसे देतो ना, गुगल पे करू या कॅश करू, एनिवन कुछ काही पण आपल्याला त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही. तर तो व्यक्ती तर समोर आहे ना आपल्या, तर काय करायचं, हो. त्या व्यक्तीच्या थर्ड चक्राकडे सहज बघायचं आणि एक अफर्मेशन द्यायची. हे पैसे जे गेलेले पैसे त्या पैशाकडे बघायचं. हे पैसे या व्यक्तीच्या जीवनात जावो, खूप सारा खुशी आनंद घेऊन येवो आणि हे पैसे माझ्या जीवनात मल्टिप्ले होऊन वापस येवो. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, आय लव्ह यू, थँक्यू थँक्यू. बस झालं. ही अफर्मेशन द्यायची. ठीक आहे.
मी स्टॉप करते बाई. हो करा. जसे गुगल पे किंवा कॅश देऊन राहिली तर पैशाकडे बघायचं. हे पैसे समोरच्या व्यक्तीचं नाव माहित असलं तर नाव घ्यायचं, नसलं माहित तर असं म्हणायचं हे पैसे या व्यक्तीच्या जीवनात जाओ, खूप खुशी आणि आनंद घेऊन येऊ, आणि हे पैसे माझ्या जीवनामध्ये मल्टिप्ले होऊन वापस येऊ. मॅडम पार्डन, अजून एकदा सांगा. हे पैसे ह्या व्यक्तीच्या जीवनात, आता ह्या व्यक्ती याच्यासाठी म्हटलं मला नाव नाही माहिती, ज्याचं नाव असलं तर नाव घ्यायचं. हे पैसे प्राचीच्या जीवनात जावं, हे पैसे प्राचीच्या जीवनात आनंद आणि खुशी घेऊन येऊ, आणि हे पैसे माझ्या जीवनात मल्टिप्ले होऊन वापस येऊ. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक यू. आय लव्ह यू मनी. झालं का? आणि आपल्याला जर कोणी देत राहिलं तर आपल्याला थँक्यू म्हणायचं. लेफ्ट हँडी घ्यायचं, रिसिव्ह आणि गिव्हिंग हँड. अच्छा, लेफ्ट हँडनी पैसे घ्यायचे. हा, आणि द्यायचे राईट हँडनी. अच्छा अच्छा. झालं का? हो. आता बघा, रोज प्रॅक्टिस कोणती करायची? रोज नकारात्मक विचार लिहून जाळायचे आहे. ग्रॅटिट्यूड, छोट्या छोट्या गोष्टीला धन्यवाद करायचं आहे. बघा, आपल्याला कोणी एक ग्लास पाणी बी पाजते ना तरी त्याचा उपकार होते म्हणते. कारण पहिलेचे हो. लोक बघा, पाणी पाजणं धर्म आहे, धर्म आहे, धर्म आहे किती म्हणायचे. ते त्याचे उपकार असतात. म्हणून शक्यतो त्याला धन्यवाद करायचं प्रत्येकाला थोड्या थोड्या गोष्टीसाठी. ठीक आहे. 5 तत्वासोबत जगायचं आहे. मैं आज के दिन क्रोध नहीं करूंगी, चिंता नहीं करूंगी, सबको स्वीकारूंगी. हा असा का, हा तसा का, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, स्वीकारून घ्यायचं. जो जसा आहे तसा त्याला स्वीकारायचं. आपण कोणाला बदलू शकत नाही. ठीक आहे. तुमचा विजन बोर्ड तयार करा. विजन बोर्डचा रिझल्ट खूप छान आहे. विजन बोर्ड तयार करा. ठीक आहे. त्यानंतर औरा क्लीन करायची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर पामचक्र क्लीन करायचं आहे. 7 चक्र 1 2 3 प्रोसेस म्हणते याला. हे सगळं झालं, ते जे शिकवलं ना मी तुम्हाला त्याला 1 2 3 प्रोसेस म्हणते. ही सगळी करायची 1 2 3 प्रोसेस. काय? आणि काय म्हणणार होती मी, सॉरी. हो, पामचक्र, 7 चक्र. स्वतःच ओरा क्लीन करायसाठी म्हणजे डायरेक्ट नाही करायचा असं बोलली होती ताई. पण मग हे टाकायचे म्हणे, त्याच्यामध्ये सिम्बॉल्स टाकायचे, त्याच्यानंतर कर, आता नको करू असं बोलली की मी करू सांगितलं शकतो. मी ना, हो हो हो. हो, मी आता सांगणारच होते. ऐकून तर की प्रॅक्टिस काय करायची आहे. आता सध्या तुला जे रेकी लेवल 1 करून सोडतात ना त्यांच्यासाठी आहे ही. पण अदरवाईज तू आता जेव्हा मास्टर लेवल करशील ना, तुझ्याजवळ सिम्बॉल आहे तर सिम्बॉल टाकून, आणि करायची बी गरज नाहीये. मेडिटेशन येते, त्या मेडिटेशन मध्ये ओरा क्लिन्झिंगचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ओरा क्लिन्झिंग सकाळीच ही प्रोसेस होऊन जाते. बाकी जे पामचक्र वगैरे आहे ना, हे चार्ज करा, सेपरेट करायचं. आणि एनर्जी बॉल आहे ते एनर्जी बॉल सेपरेट बनवायचे. ठीक आहे. कळलं? याच्यामध्ये जे म्हणायचं आहे हे थोडस लिहून घेऊन प्रॅक्टिस करावं हा, लागेल, कारण की लिहायचंच आहे, लिहायचंच आहे. पामचक्राचं अफर्मेशन लिहिलं का? हे याचं लिहिलं का अफर्मेशन? नाही, पामचक्राचं अफर्मेशन नाही दिलं. 4 झील प्रोटेक्ट माय पामचक्रा. काय म्हटलं? 4 झील प्रोटेक्ट माय पामचक्रा 21 वेळा म्हणायचं आहे, क्लॉकवाईज. हो. त्यानंतर तेच आहे, 4 झील प्रोटेक्ट माय 7 चक्रा, 4 झील प्रोटेक्ट माय मणिपूर चक्रा, 4 झील प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. हे समोर बी हेच प्रॅक्टिकल येऊन जातं. हे नको लिहू. चार्ज फार्मिंग चक्राचं सांग. 4 झील प्रोटेक्ट माय पामचक्रा. ओके. बस हेच अफर्मेशन आहे सगळे याला. फक्त ते त्या त्या जागेचं नाव घ्यायचं आहे. हा. ठीक आहे. मॅडम, मी व्हिडिओ मधून नोट्स काढले होते मॅडमचा व्हिडिओ पाहून. हा, झालं का? आपण मॅडमचे व्हिडिओ टाकतात युट्यूबवर, त्याच्यातून पाहून मी नोट्स काढले होते.
अच्छा अच्छा. ही छोटे छोटे मी सांगून आली ना शब्द, हे जे ऐकायला नॉर्मल आहे पण हे अफर्मेशन साठी कामी पडतात. मी आमची मॅडम शिकवायची, आम्ही फास्ट मध्ये लिहून काढायचो, एवढं फास्ट मध्ये तेच मध्ये तेच लिहायला. त्याच्यामुळे काय जरा तेच लिहिणं आणि तेच कॅच करणं, ते रिडिंगच होऊन गेलं आपोआप. ते करायचीच गरज नाही पडली, समोर पाहायचीच गरज नाही पडली. ठीक आहे, झालं. मी रेकी लेवल 1 मध्ये विश बॉक्स करणं शिकवते, पण मी म्हटलं तू सेकंड लेवल करणार आहे म्हणून मी सांगितलं नाही तुला. आता उद्या काय करशील तू, कोरे पेज आणि ग्लिटर पेन आणून ठेवशील, 10 कोरे पेज आणि ग्लिटर पेन. ठीक आहे, कलरवाले गोल्डन आणशील, ग्रीन आणशील, रेड, पिंक आणशील. ठीक आहे. पेन आणि किती पाहिजे? काय पेन किती पाहिजे? पेन रेड आणि पिंक आणि ब्लू तर आपल्या घरीच असतो, रेड बी आपल्याच घरीच असतो. हिरवा गोल्डन कलरचा, काय म्हटलं मॅडम? ग्रीन पण लागते, गोल्डन पण लागते, 5 ग्रीन. लागतात. ठीक आहे, मग मी तुला सेकंड हो. लेवलला सांगते ते विश बॉक्स कसा तयार करायचा, त्याच्यात काही सांगितलं नाही. आता जिबू सिम्बॉल शिकवते मी, ड्रॉ करणं दाखवते. हे जिबू सिम्बॉल खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचे आहे. मी सांगते तुम्हाला, तुम्ही ड्रॉ करा माझ्यासोबत. ठीक आहे, प्रॅक्टिकल. कारण याला थर्ड आय चक्राने ड्रॉ करून एनर्जी बॉल मध्ये टाकता येते, विश चीट मध्ये टाकता येते. ठीक आहे, दिसतो? स्क्रीन शेअर नाही केली. अच्छा, स्क्रीन शेअर नाही केली का? काय चेंज केलं पोरांनी माहित नाही, हे फंक्शन ना आपापच चेंज होते, मला एवढं लॅपटॉपचं कळत नाही गड्या. हातात राहिलं तर स्पीड आपण. हा, हातात राहिलं ते येतं. गुड गुड, अच्छी बच्ची. बघा, नाव लिहायचंय, सोबत कोणता कलर युज करायचा ते बी लिहायचंय. माझं ड्रॉइंग बरोबर येणार नाही, ऍडजस्टमेंट कर जा. ठीक आहे, हो हो. हा दिल काढायचा आहे आणि हा अनंत प्रेमाचा सिम्बॉल काढायचा आहे. ठीक आहे, अनंत प्रेम, नाव याचं आहे अनंत प्रेम. अनंत. एकच जा काढा, मी जोडला त्याला वेगळा, कारण हे इथं हे चेंज करते मी. सिंगल लाईन ब्रश घेते. सध्या ब्लू पेननीच करत आहे. हो, पण लिही, ब्लू पेननीच लिही, पण लिहून ठेव. रेड कलरने लिहून ठेव. काढायचं आहे अनंत प्रेमाचा सिम्बॉल, असं लिही. झालं का? करू का? आवाज हो कमी, अथर्व. हो माझा आवाज झाला का? अनंत प्रेमाचा सिम्बॉल काढला. हो हो. हा सिम्बॉल रिलेशनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, किंवा स्वतःला अनंत प्रेम, माझं स्वतःवर अनंत प्रेम आहे. ठीक आहे, असं अफर्मेशन देऊन याला युज करता येते. जेव्हा समोरच्याला हिलिंग देऊ रिलेशनशिपची, तेव्हा या सिम्बॉलला युज करायचा आहे. ठीक आहे, लिहिलं, नाव लिहिलं आणि कलर लिहिला ना. होत आहे. मी ड्रॉइंग मध्ये झिरो आहे बाई. करते. एक, आणि ह्या थोडं माझी लाईन खाली झाली आहे, तुम्ही थोडी बरोबर करा. ठीक आहे, 1, हा 2 आणि हा 3. अनकंडिशनल लव्ह, आपल्या जीवनात आपल्याला अनकंडिशनल लव्ह, प्रेम करणारे लोक पाहिजे ना.
त्याच्यासाठी हा सिम्बॉल आहे. हो. मला माझ्या जीवनात अनकंडिशनल प्रेम करणारे लोक आहे. आणि बघ मी तुला व्हिडिओ सेंड नाही केला का, मी व्हिडिओ सेंड करते तुला, ठीक आहे? हा व्हिडिओ सेंड कर. त्याच्यामध्ये बघून घेशील. झालं का? हो. ताई थांबायचं होतं. काय थांबू का मी? म्हणजे ते सिम्बॉल अच्छा ठीक आहे. काढलं नाही का तू? नाही. हे बघ, वन दिलाय माझ्याकडून तेढा झाला ग बाई. असा दिल काढ, सरळ काढशी, माझ्याकडून तेढा झाला. 1 असं 2 3. हा दिलाय ना, प्रॉपर दिलाय ना. हो हो, सरळ काढ, माझ्याकडून तेढा झाला म्हणून राहिली ना. नाही बेटा. मी झिरो आहे, झिरो. पेंट मध्ये मी झिरो आहे. मला ड्रॉइंग नाही येत, मला रांगोळी पण काढता नाहीत, मला मेहंदी पण काढता नाहीत. मला मॅडम, काढता येते, खूप सुंदर काढते. तुला काढता येते माहिती आहे मला. सगळ्यांना सगळं नाही देत ना देव, काहीतरी सोडून जातो. हा बघा, सॉरी चुकला. असा एच काढायचा आहे. काढला. 1 हो. 2 3. हे अनकंडिशनल अबंडन्स. अबंडन्स सगळ्याला पाहिजे ना. अबंडन्स मध्ये काय सगळंच येतं. आपल्याला जे पाहिजे ते मॅनिफेस्ट करणं. जसं हा ब्रह्मांड माझ्या जीवनात आर्थिक समृद्धीच्या, प्रेमाच्या ऊर्जा फ्लो करत आहे. माझ्या जीवनात अनकंडिशनल अबंडन्सचा फ्लो होत आहे. प्रेमाचा, पैशाचा, आरोग्याचा. अनकंडिशनल अबंडन्स. अबंडन्स यू की ओ. कलर रेड आहे. ना ना ना, हे माहिती आहे. अबंडन्स यू की ओ. यू डबल एफ. अबंडन्स हा यू यू. ये येतो ये बी यू. अबंडन्स इंग्लिश मध्ये नाही लिहिलंय मी, हिंदीत लिहिलंय, मराठीत लिहिलंय. अच्छा. ए बी यू येतो. अबंडन्स की अबंडन्स अबंडन्स. अबंडन्स. हा. याला सरळ काढशील. माझ्याकडून हे लाईन तेढी झाली. मी जी व्हिडिओ मध्ये पाठवलंय ना तुला, प्रॉपर आहे हा. आता जस्ट सरळ समजून घे सरळ थोडं. आहे. काय? ते हे पाठवून देशील ताई, चार्ट. हो हो, तेच म्हणत आहे मी. व्हिडिओ बनवून सेपरेट असं व्यवस्थित काढून पाठवलेलं आहे, तर ते हा पाठवते हा मी तुला. आणि कलर लाल आहे. हा. अनकंडिशनल अबंडन्स. अबंडन्स. त्यानंतर इन हेल्थ सिम्बॉल ग्रीन कलरनी काढायचं आहे. लिहून घ्या. हेल्थ सिम्बॉल कलर ग्रीन. हातावर पण ड्रॉ करू शकता तुम्ही. हे जे सिम्बॉल आहे तुम्ही हातावर सुद्धा ड्रॉ करू शकता. अनंत प्रेमाचा सिम्बॉल मी विसरली आज काढायला. अनकंडिशनल लव्ह अँड अनंत प्रेम. एक अफर्मेशन देऊन द्यायचं. माझ्या जीवनात अनकंडिशनल प्रेम करणारे लोक आहे. अनंत प्रेम करणारे लोक माझ्या जीवनात आलेले आहे. मी माझ्या स्वतःवर अनंत प्रेम करते. एक लिहून द्यायचं, अफर्मेशन टाकून द्यायचं. ठीक आहे. हेल्थ सिम्बॉल बघा, कलर ग्रीन. माझ्याकडे बघा. स्लीपिंग. आपण एक्सपर्ट नाहीये म्हटलं मी, आता सांगतो. माझ्याकडे बघा. हेल्थ सिम्बॉल. आता व्यवस्थित काढशील याला, असा तेढा तुडा नको काढशील, सरळ प्रॉपर काढ. नसन काढला तर डबल सांगते. एक स्लिपिंग लाईन, एक हा सर्कल. हा सर्कल स्टँडिंग मध्ये जाईल ना, तेढा झाला माझ्याकडून. पुन्हा हा असा, हा बी सरळ जाईल, तेढा झाला. पुन्हा याला असं करून, अरे यार, इथून करून असं करायचं आहे. ही लाईन जरा मोठी आहे हा. मला इकडून करायचं होतं, तिकडून झालं ते. ऍक्च्युली मी माऊसच बरोबर ठेवला नाही, म्हणून ते तसं होऊन राहिलं. पेंटिंगचे क्लास घेशील का ग माझे? काय ताई? पेंटिंगचे क्लास घेतो माझे. तू मला शिकव, मी तुला शिकवते. बरोबर. काही तर सुटून राहिलं ना पाहणं. ठीक आहे.
हेल्थ सिम्बॉल, हेल्थ 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 हातावर ड्रॉ करून घ्यायचा आणि मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. किंवा तुम्ही जेव्हा दुसऱ्याला हिलिंग कराल त्यांच्या दुखण्यावर, पेनवर, कशावर बी हिलिंग कराल, तेव्हा हेल्थ सिम्बॉल टाकायचा आणि या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. स्वतःला ड्रॉ करायचा, मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. ठीक आहे. काय? हा कोणता सिम्बॉल आहे ते? हेल्थ हेल्थ सिम्बॉल, सिम्बॉल, आरोग्य सिम्बॉल. हेल्थ सिम्बॉल, हेल्थ सिम्बॉल. हेल्थ बघा आता रेड कलरनी काढायचं ग्रीन आहे. कलर. मन आणि बुद्धी एकाग्र. मन विचलित असतं ना आणि बुद्धी एकाकडे जाते, मन एकाकडे जाते आणि आपले कामं होत नाही. मन बुद्धी एकाग्र ड्रॉ जरी केला तरी रिझल्ट येतो. असं काढलं, पाहून घे साची पहिले तू, मग ड्रॉ कर. मी सांगितलं आताच माय, आपलं जबरदस्त आहे ना इकडे. एक वेळा निघाला तर निघाला चांगला. डबल निघाल काही गॅरंटी नाही. आता निघाला मन आणि बुद्धी एकाग्र. जस्ट ड्रॉ करा, त्याच्यामध्ये चांगला व्यवस्थित काढलाय मी, त्याच्यामध्ये पाहून घेशील. ठीक आहे. मन बुद्धी एकाग्र, कलर लाल, हे बाजूला कर ना. कलर लाल. हो. मन बुद्धी एकच. झालं का? हो. आता काढायचं आहे, आता काढायचं आहे आपल्याला मनी सिम्बॉल. बघ, हा ये काढला, बघ ये काढला ये, आणि याला 1 2 3 and 5. मनी मनी मनी, माझ्या जीवनात अनकंडिशनल मनी फ्लो होत आहे. माझ्या जीवनात अनकंडिशनल अनकंडिशनल मनी फ्लो होत आहे. माझ्या जीवनात भरभरून पैसा येत आहे. एक सिम्बॉल टाकायचं, अफर्मेशन द्यायचं, माझ्या जीवनात भरभरून चारही दिशेने पैसा अट्रॅक्ट होत आहे. मी मनी मॅग्नेट आहे. असे अफर्मेशन आपण स्वतः बनवायचे आपल्यासाठी. झालं का? ग्रीन कलर. मनी, हा सिम्बॉलचं नाव मनी आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन. हातावर ड्रॉ करायचं, मुलांच्या पुस्तकावर ड्रॉ करून ठेवायचा, रिझल्ट येतो. ठीक आहे. मुलांच्या स्टडी टेबलवर ड्रॉ करायचा, कलर ऑरेंज आहे. हा कॉन्सन्ट्रेशन. बघा बघा, 1 2, ह्याच लाईनने वापस यायचंय, ह्याच लाईनने वापस यायचंय, 2 आणि ह्याच राऊंड. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन. थर्ड आय चक्रावर जरी ड्रॉ केलं, थर्ड आय चक्रानेच आपल्या, आणि आपलं मन होतं ना विचलित, असं खालीवर होत राहतं. आपल्या थर्ड आय चक्राने आपल्या याच्यावर ड्रॉ करायचं असं, कॉन्सन्ट्रेशन 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 3 वेळा अफर्मेशन करायचं. ठीक आहे. ऑरेंज कलर. ऑरेंज कलर 3 टाइम्स अफर्मेशन. झालं का? हो. त्यानंतरचं आहे ब्लू पेनाने ड्रॉ करायचं आहे, संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. चुकला, थांब थोडस, एक लाईन रॉंग झाली. संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. कलर ब्लू. नकारात्मक वाटलं तर इथे डाव्या साईडला रिस्टवर ड्रॉ करायचा, पेनाने लिहून घ्यायचा, आणि माझ्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्ण कायमस्वरूपी रिमूव्ह झाले, रिमूव्ह झाले, रिमूव्ह झाले. झालं का? एंजेलिक सिम्बॉल आहे, खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. एंजेलचे सिम्बॉल आहे. आता इम्पॉर्टंट,
लास्ट वाला पॉइंट इम्पॉर्टंट. एनर्जी बॉल बनवणं. मी जे शिकवण बॉल तुम्हाला हे तर करायचेच आहे, पण तुम्हाला सेपरेट तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ना तसे बी सेपरेट बॉल बनवता येते. ठीक आहे, जे आवश्यक आहे ते बनवा. जे ग्रहण करायचे ते ग्रहण करायचे, जे वाटते की इच्छा पूर्ण झाली पाहिजे ते फूक मारून ब्रह्मांडामध्ये सोडून द्यायचे. ठीक आहे, चला आता रेकीला कॉल करा. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन समस्त ब्रह्मांडची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एनर्जी बॉल बनवायचा आहे. तुमच्याजवळ नाहीये पण मी टाकत आहे, माझ्याजवळ आहे. ठीक आहे, हा ऊर्जांचा बॉल अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना, तुम्ही तुमच्या घरांच्या लोकांची नाव घ्या. ठीक आहे, हा ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांना परमसुख यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व या बॉलमध्ये आलेली आहे. मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, धनराज, किशोर, घरातील वस्तू आणि वाहनं यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व या बॉलमध्ये आलेली आहे. मी जोशना माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं आणि तू सेपरेट अफर्मेशन दे तू प्राची तुझ्यासाठी. आमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व आमच्या बॉलमध्ये आलेली, जी काही ब्लॅक एनर्जी आहे, ब्लॅक मॅजिक आहे, तू सगळं माझ्या हातांमध्ये आलेलं आहे. म्हण माझ्या घरातील ब्लॅक मॅजिकची एनर्जी जी काही आहे ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. संपूर्ण हातांमध्ये आलेले, हात जड होईन जर एनर्जी असेल तर, माझे बी हात भारी झाले. आणि असं पकडायचंय हळूच, हात डोळे खोलून करा. हे प्रॅक्टिकल जेव्हा प्रॅक्टिकल करा स्वतः तेव्हा मन लावून डोळे बंद करून करजा. ब्रह्मांडात फूक मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. नकारात्मक ऊर्जा आहे म्हणून तिला शुद्ध करायची आहे, ती कुठंच इकडे तिकडे गेली नाही पाहिजे. आपल्या नकारात्मक ऊर्जापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो. आता नकारात्मक ऊर्जा काढली तर कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट, कट कट कट, और आपण डिलेट डिलेट डिलेट. आवश्यक करायचं नाही तर त्या एनर्जी मध्ये पडून राहा, तर मग संध्याकाळी तुम्हाला म्हणाल मला कसं तरी वाटते. ठीक आहे, झाला एक एनर्जी बॉल नकारात्मक ऊर्जा. आता पॉझिटिव्ह बॉल बनवू. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. झालं, शॉर्टकट बी केली, सुरुवातीला वेळ नसला तरी चालते. आता बनवू आपल्या स्वतःसाठी, देऊ हा एनर्जी बॉल. आपण जिवंत राहू तर दुसऱ्यासाठी बनवू, म्हणून आपण स्वतःसाठी द्यायचं पहिले. ठीक आहे, सगळ्यात पहिले स्वतःवर प्रेम करायचं, मग घरातील सगळ्यावर करायचं. आपण जिवंत आहे तर आपलं सगळं अस्तित्व आहे. आपण नाही तर मग तुमच्या जागेवर कोणीतरी बसून माझा क्लास करल. ठीक आहे, आता चला याच्यात अनंत प्रेमाचा सिम्बॉल टाका. जो शिकवला मी तुम्हाला अनंत प्रेमाचा सिम्बॉल, थर्ड आयडी ड्रॉ करा. येत नसेल तर सिम्बॉल कडे बघून घ्या. 3 वेळा म्हणा अनंत प्रेम, अनंत प्रेम, अनंत प्रेम. अनकंडिशनल लव्हचा बी सिम्बॉल टाकून द्या स्वतःसाठी. अनकंडिशनल लव, अनकंडिशनल लव, अनकंडिशनल लव. हेल्थचा सिम्बॉल बी टाकून द्या स्वतःसाठी. हेल्थ हेल्थ हेल्थ. ठीक आहे, झाला. मनी सिम्बॉल साठी वेगळं बनवायचं. करू स्टार्ट. हा अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे. हा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात
परमसुख समाधान शांती आरोग्य धन ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मी अनंत प्रेम माझ्या स्वतःवर मी अनंत प्रेम करते. मी माझ्या स्वतःवर अनंत प्रेम करते. मी माझ्या स्वतःवर अनंत अनकंडिशनल लव करते. या ब्रह्मांडातील मला अनकंडिशनल प्रेम करणारे लोक माझ्या जवळ आहे. या ब्रह्मांडातील मला अनकंडिशनल प्रेम करणारे लोक माझ्या जवळ आहे. या ब्रह्मांडातील मला अनकंडिशनल प्रेम करणारे लोक माझ्या जवळ आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने माझी ही इच्छा चमत्कारिकरित्या पूर्ण झालेली आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने माझी इच्छा चमत्कारिकरित्या पूर्ण झालेली आहे. दिव्य रेखी शक्तीच्या आशीर्वादाने माझी इच्छा चमत्कारिकरित्या पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली आहे. हे ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, ऐसा आई हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. बघा आता ही ऊर्जा अशी पकडा. एक तर स्वतःसाठी ग्रहण करू शकतो किंवा हिला जर ब्रह्मांडात सोडली तर ब्रह्मांडाच्या थ्रू आपली इच्छा पूर्ण होते. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई. म्हणजे हे एनर्जी ब्रह्मांडामध्ये जाऊन आपला जो मल्टिप्ले होऊन परत येते. आपण इथे पण ग्रहण करू शकतो आपली इच्छा, पण माझा रिझल्ट हा वाला जास्त आहे म्हणून मी हे सांगून राहिली तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक, आता कटकट डिलीट करायचं नाही, कारण ऐकून घ्या, पहिले पूर्ण बॉल बनवून घ्यायचे, मग शेवटी करायचं. आता आपण नकारात्मक नाही काढून राहिलो, पॉझिटिव्ह करून राहिलो, म्हणून कटकट नाही करायचं. ठीक आहे. पुन्हा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बस अभीच 5 मिनिट. हा, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता आपल्या परिवारातील सगळ्यासाठी देणार आहे हा बॉल. सकारात्मक ऊर्जेचा आहे. पहिले आपण नकारात्मक ऊर्जेचा काढला. झालं का? अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. हेल्थ सिम्बॉल काढून घ्या आणि अनंत प्रेमाचा सिम्बॉल काढून घ्या. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हा बॉल अनंत ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेने चार्ज झालेला आहे. हा बॉल ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेने चार्ज झालेला आहे. हा बॉल ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या परिवारातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू आणि वाहन यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. माझ्यासह हा एनर्जीचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू आणि वाहन यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेला आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह आरोही, माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू वाहन यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. आम्हा सर्वांना संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. आमच्या सर्वांचे एकमेकाशी प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. आमच्या सर्वांचे एकमेकाशी अनंत प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. आमच्या सर्वांचे एकमेकाशी अनंत प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे. हे ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, ऐसा आई हो. दिव्य रेकी शक्तीच्या आशीर्वादाने माझी इच्छा चमत्कारिकरित्या पूर्ण झालेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या आशीर्वादाने माझी इच्छा चमत्कारिकरित्या पूर्ण झालेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या आशीर्वादाने माझी इच्छा चमत्कारिकरित्या पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली आहे. हे ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, ऐसा आई हो, तथास्तु तथास्तु तथास्तु. ऊर्जांना पकडायचं आहे हाती, फूक मारायची आहे. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई, तथास्तु तथास्तु तथास्तु. झाला. आता एक ऊर्जांचा बॉल आपण रेकी सोबत जुळलं म्हणजे आपण ब्रह्मांडासोबत जुळलं. त्यासाठी मग आपल्या देशात आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी एक तर एनर्जीचा बॉल टाकणं आपलं काम पडते ते. ठीक आहे. कारण जेवढं देऊ तेवढं मल्टिप्लाय होऊन आपल्या जवळ येणार आहे. ठीक आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत एनर्जी बॉल बनवा.
अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जेने चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे. मी ज्योत्स्ना माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक कारखान्यात काम करत असणाऱ्या मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. हे ईश्वर ऐसा आई हो, ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई. चला बघा, कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट. कोणाची एनर्जी कशी आहे माहिती पण नाही, कोणाचं नाही. कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट. झाला, क्लास संपला आजच्या ना. थँक्यू सो मच. मी थँक्यू तुला पण. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य हो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू 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 सो मच. थांब जा, आता बोला.